आलू चीज पराठा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 5-6 बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले आहे। त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत मोझरेला चीज, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर जिरा पावडर, धना पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर। तर आता हे आपण सगळं मिक्स करायचं आहे। चीज पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आपण आता पराठे लाटून घेणार आहोत। पराठ्यासाठी जे लागणारं पीठ आहे ते मी छान असं मळून घेतले। आता आपण पराठे बनवून तर इथं आधी मी असे छान असे उंडे बनवून घेतले। तेवढी पारी आपण लाटून घ्यायची आधी। त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवले ते यात टाकून छान असं उंडा असा बंद केला की त्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। खूप हलक्या हाताने हे लाटायचं आहे, नाहीतर हे फाटू शकतं। इथं आपला पराठा लाटून चाकूच्या सहाय्याने चिरा पाडणार आहोत। इथं आपण आता त्यावर पराठा टाकणार आहोत। इथे आपला पराठा एक साईडने छान शेकला आहे। आता आपण पलटी करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण याच्यावर छान असं घरी बनवलेलं हे तूप टाकणार आहोत। आपला पराठा छान झालेला आहे। असंच आपण सर्व पराठे बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले छान हे पराठे तयार झाले आहेत। आता आपण प्लेट सर्व करूया। तर इथे छान असा माझा आलू चीज पराठा तयार झाला आहे। त्यासाठी त्यासोबत मी लोणचं, शेजवान चटणी आणि ग्रीन चटणी अशी सर्व केली। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।